महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रामध्ये घडविला इतिहास सह्याद्रीच्या कडे कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक कड्यामध्ये ज्यांनी इतिहास घडवला ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा ज्यांनी स्वराज्य घडविलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अगदी पाहिलं ना तर राष्ट्रीय चळवळ देखील पाहायला मिळाली आणि तिथून जो इतिहास घडवला त्या महाराजांचा इतिहास फार मोठा आहे। तो जय जय महाराष्ट्र माझा आपण या ठिकाणी एक सॉन्ग जरूर ऐकला आणि यस मॅचला होते सुरुवात। दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा। आणि इथे पाहिलं तर गावंडवाडी टीम फिल्डिंग करत असताना टॉस जरूर जिंकला, फिल्डिंग टॉस हारल्यानंतर फिल्डिंग जरूर स्वीकारले आणि इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना रुपेश आणि त्याच्या साथीला अविनाशला तुम्ही पाहू शकाल। ज्यावेळेस गरज होती मॅच हरण्याच्या स्थितीमध्ये होती तिथून जी मॅच खेचून आणले ना ती मात्र लाजवाब आणि सुपर 5 मध्ये दाखल झाला होता टीम वाघाचीवाडी। अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळेल शंकाडे स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अविनाश पहिल्या बॉलवर जवळ नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव खर्च केली। दुसऱ्या बॉलवर अप्रतिम स्ट्रोक पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लांबत मधून चेंडू सीमा पार, मिळतील 6 धावा षटकार। थँक्यू डीजे। रमेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय पहिला बॉल जरूर एक धाव खर्च केली तदनंतर षटकार आला 7 धावा आपण या ठिकाणी बघितल्या। स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा अविनाश वाघला तुम्ही पाहू शकाल। नेक्स्ट बॉल इथे शॉर्ट पिच बॉल, थोडासा गती परिवर्तन जरूर पाहायला मिळाली आणि इथे येतोय डॉट बॉल। बघा मी पहिल्या दिवसापासून म्हटलं होतं की जेवढे बॉल स्लो टाकलेत ना तेवढे बॉल डॉट पाहायला मिळालेत, म्हणजेच या गोलंदाजाकडे कुठेतरी थोडासा चकमा देण्याची पावर नक्कीच पाहायला मिळते आणि ते साध्य करत असताना इथे धावा बघतोय 7, षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर पाहायला मिळतोय। हो यावेळेस देखील डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज वितर्मणीन रमेशच्या माध्यमातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। 2 बॉल जरूर डॉट आलेत, 7 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील। फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम कार्तिक इलेवड वाघाचीवाडी टीमच्या धावा बनल्या जातात ते मात्र 7 धावा। नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बॉल, या चेंडूवर माफी नसणार आहे, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, 1 बाउन्स कार। यावेळी कमबॅकिंग बॅटिंग करत असताना 11 धावा, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या बॉलवर धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल। स्ट्रायकिंग एंडला अविनाशला पाहू शकाल। हो यावेळेस देखील चांगला बॉल रिलीज झाला आणि तदनंतर इतर म्हणजे डॉट बॉलची संगता। पहिलं षटक या ठिकाणी जरूर समाप्त झालाय आणि इथे जर पाहिलं तर पहिला षटक समाप्त झालाय, धाव फलकावर धावा लागले गेलेत 11 धावा। आता शेवटचं षटक प्रगती पथावर पाहायला मिळेल, त्या षटकामध्ये धावा येतील का? असं म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही। तुमच्याकडे हे संपादन करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी देखील करावी लागेल। इथून देऊया दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा। मॅच सेमी क्रमांक 2 आपण एन्जॉय करतोय। वाघाचीवाडी आणि त्याला फाईट करते टीम गावंडवाडी, म्हणजेच कर्जत तालुका विरुद्ध पनवेल तालुका असे मॅच जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्ही पाहू शकाल रुपेशला, ज्याने शेवटचा सामना 12 पाड्याच्या विरोधात ठोकला होता षटकार आणि त्या षटकाराने मॅच फिनिश केली होती तो रुपेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय। चांगली बॉलिंग करावी लागेल। गोलंदाज ट्रॅकवर धीरज। हो पहिला बॉल जरूर इथे चांगला राहिलाय, पहिला बॉल डॉट आलाय। अभि खरं तर स्ट्राईकसाठी झटत असेल नक्कीच, परंतु लेफ्ट हँड बॅट्समन रुपेश देखील कमी नाही आहे, त्याच्याकडे क्षमता आहे धावा बनवण्याची।
आणि धावा बनले ते मात्र 11. यावेळेस पहिला बॉल जरूर डॉट आलाय. सेकंड बॉल देखील इथे मित्र म्हणेन चांगली कामगिरी केली होती यष्टी रक्षकाने आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. घेतली झाली एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने धावफलक आपण बघतोय 12 धावा स्कोर बोर्डवर. यस, दुसऱ्या साईडला तुम्ही राहुल आणि राजेशची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. शंका नाहीये, आजचा दिवस म्हणजे गाजून ठेवलाय राहुल आणि राजेशने. परंतु सिंग कितपर्यंत धावाचा मजल मारेल त्यावर डिपेंड केली जाईल मॅचचं अस्तित्व. मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा स्कोर बोर्डवर आपण या ठिकाणी बघतोय. पुढे एकदा फुलटॉच बॉल. ओहो, यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षकाची चुकी. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे मिळतील 4 धावा. चौकार. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च केल्या आणि नक्कीच या 4 धावेने धावफलक पाहायला मिळेल 16 या आकड्यावर. बघा, गोलंदाजाने कमबॅक जरूर केला होता परंतु फिल्डरची साथ कुठेतरी मिळत नाही आणि जर पाहिलं ना तर चौकार आलाय. अविच्या बॅटमध्ये 14 धावावर खेळतोय अवि. हा बॅट्समन 6 बॉलचा खेळ जरूर केलाय. 14 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. स्ट्रायकिंग एंडवर पुढे एकदा अविवाग. ओहो, यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. जागा बनवली, बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. डीजे. बघा, मंकी माऊस देखील आलाय. झोपला होता परंतु आता जागा झालाय आणि जागेतून उठून आलाय. मंकी माऊसला देखील तुम्ही पाहू शकाल. त्याचा देखील डान्स भरपूर चांगला आहे आणि तो देखील तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही सेल्फी देखील काढू शकता. थोडीशी हाफ पॅन्ट आहे परंतु चालेल. यस, मंकी माऊससाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. यस, मंकी माऊस आपण या ठिकाणी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल परंतु तुम्हाला शेवटपर्यंत डान्स करावे लागेल. इथे मी तर म्हणेन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे यस विकेटचं पतन, फलंदाज बाद. यस, मंकी माऊस आपल्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज अयंकर साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. मंकी माऊस आपण या ठिकाणी या. 23 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. 23 धावा. 23. चिट्ट्या चिट्ट्यात. मंकी माऊस तुमच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि असा डान्स करणार का बेकार असती असती. हो, डोकी पडल. हो 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 हो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा बनले 23 आणि या बॉलवर किती धावा येतील. स्लो बॉल. इथे फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर चांगले केले होते परंतु एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा बनले. तिसरीची धाव येईल का. विकेटचं पतन. इथे फलंदाज बाद. धावा आपण बघतोय 2 षटकाच्या मॅच नंतर 25 धावा आणि गरज आहे येणारे 12 बॉल 26 धाव संख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. असता तर स्ट्राईक रोटेट झाली नसती, षटकार आला नसता. म्हणजे जवळजवळ ना 7 ते 8 धावा वाचल्या असत्या आणि इथे मी तर म्हणेन आता कमबॅकिंग फलंदाजी करावी लागेल. बघा, आता वाजलेत मी तर म्हणेन 3:47 आणि फोन कुणाचा तरी वाजतोय. सुरेश किंवा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी या. नेक्स्ट आवाज देखील आपण त्यांचा ऐकू शकतो. एक दमदार समालोचक म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी या. आज आमचे चांगू सराई खरं तर शेवटपर्यंत आम्हाला पाहायला मिळतात परंतु मके संपवलेत लवकर. त्यांना असं वाटलं असेल की मके असते तर बरे झाले असते, अजून एक पोता संपला असता
पण परंतु फक्त उरले ते शेंग. 12 बॉलमध्ये बडवायचे मॅच जिंकण्यासाठी ते मात्र 26 धाबा 25 धावसंख्येचं टार्गेट आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थात तुम्ही पाहू शकाल बॅट्समन राजेश आणि त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज राहुल आणि राजेश समोर गोलंदाजी ट्रॅकवर अभि बागला तुम्ही पाहू शकाल. रायगड प्रीमियर लीग जरूर खेळून आला होता, परंतु गावासाठी रायगड प्रीमियर लीग देखील सोडून आला आणि इथे मी तर म्हणेन आज खेळण्यासाठी जरूर सज्ज झाला आहे. त्यांचा संघ रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील मी तर म्हणेन सुपर 8 मध्ये दाखल जरूर झाला असेल, क्वालिफाय जरूर झाला असेल. आमच्यापर्यंत तशी माहिती देखील पुरली नाही आहे, परंतु आम्ही 100% सांगू शकतोय की त्यांचा संघ देखील क्वालिफाय झाला आहे. परंतु बघूया, सध्या मॅच महत्वाची आहे, गावासाठी खेळायचं आहे, गावाचं नाव रोशन करायचं आहे आणि ते नाव रोशन चौकार हॅट्रिक जर लागली, षटकार हॅट्रिक जर लागली, फलंदाजाला मिळतील 2000 रुपयांचं कॅश प्राइज. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक कांतादादा पादीर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅचला करूया सुरुवात. पहिला गोलंदाज अभिबाग, स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज राहुल पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. ओहो, पहिलाच बॉल, भन्नाट वेग आणि इथे मी तर म्हणेन पहिलाच बॉल येतो डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतोय. पहिला बॉल डॉट जरूर आलाय. 26 धावा बडवाव्या लागतील, बॅटिंग करावे लागेल, अवीच्या विरोधात फलंदाजी करावी लागेल. अगदी गोलंदाजाचा विचार केला ना तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता आणि मी तर म्हणेन आप बॉल देखील डॉट आलाय. जरूर गोलंदाजाकडे स्पेल आहे, प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन देणं तितकंच महत्वाचं आहे. कारण क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये अनुभव फार महत्वाचा आहे. कोणता बॉल कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचा तो मात्र गोलंदाजाला नक्कीच ठाऊक असतोय आणि तेच साध्य करत असताना गोलंदाज अभिला तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी, 2 बॉल डॉट आले. 26 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि इथे हा तिसरा बॉल देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी. सांगो सरांची आम्ही थोडीशी तारीफ केली, परंतु आमच्यापर्यंत शेंग देखील आलेत. परंतु का असो ना, आज देखील तोंड गोड होईल की कडू होईल हे देखील सांगू शकत नाहीये. परंतु गरमागरम शेंग जवळ आमच्या पुढे येऊन ठेवलेत. नेक्स्ट बॉल, हो यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना हा देखील आला डॉट बॉल. अगदी विचार केला ना तर मोरिया ताडवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहिला होता पेन खरबाचवाडी संघाला निर्धाव षटक हाताळलं होतं आणि तिथून अभिची गोलंदाजी देखील भरपूर चांगले राहिले. 4 बॉल डॉट जरूर आलेत. 26 धावसंख्या बढवायचेत. इथून किती बनवल्या जातील पुनश्च एकदा बघा, हा देखील डॉट बॉल. आमचे पंच पण बघत राहिले की वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. अगदी पाहिलं ना तर आम्हाला देखील आठवण होते विश्वजित ठाकूरची जी गोलंदाजी आहे ती मात्र अप्रतिम आहे. वेग जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे स्लो डिलिव्हरी हाताळली, त्यावर प्रार जरूर आला. 1 धाव तर जरूर बनेल. इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. 1 या धावसंख्येवर षटक संपलाय आणि इथे मी तर म्हणेन पहिला षटक समाप्त झालाय. 10 फलकावर धावा लागले गेलेत 1. आता बॉल शिल्लक 6 आणि धावा बढवायचे 25. सुरेश केवारी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी या. सुरेश केवारी, वन फ्रॉम SK
हो हो, यावेळेस मात्र चांगला फटका. स्वीपर कव्हरमध्ये फिल्डिंग जबरदस्त राहिली, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि ते स्ट्राईक रोटेट केली जाते. गोलंदाज मी म्हणेन गोलंदाजी ट्रॅकवर. हो, यावेळेस मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. जरूर जर पाहिलं ना तर या ठिकाणी एक धाव जरूर घेतले. चार बॉल मध्ये 22 धाव संख्येची गरज आहे. आज कार्तिक 11 वाघाचवाडी टीम या मैदानावर स्वप्न बघत असेल की आम्ही आजपर्यंत एवढ्या मॅचेस खेळलो या मैदानावर, परंतु आमचा इतिहास राहिला नाहीये. आज मनामध्ये ठरवून आलेत की आम्ही या मैदानावर इतिहास घडवणार, परंतु समोर संघ देखील अजून भरपूर आहेत. त्यांच्या आगीच खेळायचं आहे. कोणता संघ या मैदानावर आपला इतिहास घडवेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. असं म्हटलं जातं ना की आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेले घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅचमध्ये कोणता संघ इतिहास घडवेल, या मैदानावर कोणता संघ इतिहास घडवेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. 2 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. हो, यावेळेस बॉल हवे ते फटका फसलाय. बॉल खाली शतरक्षण आणि ते झेल पकडली गेले. विकेटचं पतन. फलंदाज बाद. राजेश बॅक टू द पॅव्हलियन. चला, रामदास येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅचमध्ये धावा बनलेत 4. मोरिया तळवाडी संघाने मात्र विश्व विक्रम जरूर बनवलाय. 12 चेंडू आणि एकही धाव अद्यापर्यंत केली नाहीये. आमचे नरेश फसाळे त्याच्याकडून थोडीशी बॅटिंग कमी राहिली आणि तदनंतर इथे दुसरी सेमी क्रमांक बघतोय आपण. यावेळेस शेवटचा बॉल आणि इथे हा देखील डॉट बॉल आलाय. म्हणजेच हार्ड अँड टफ लक टीम गावंडवाडी आणि विश यू ऑल द बेस्ट टीम कार्तिक 11 वाघाचीवाडी. या ठिकाणी विजय संपादन केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात नो डाऊट ज्याने गोलंदाजी